कनाशी येथे सैनिकाची सेवानिवृत्तीनिमित्त गावकऱ्यांनी काढली मिरवणूक। भडगाव तालुक्यातील कनाशी येथील भूमिपुत्र योगेश भास्कर मोरे हे भारतीय सैन्य दलातून 17 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने निंभोरा फाट्यापासून ते कनाशी गावापर्यंत विजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। निंभोरा फाट्यावर उपसरपंच विश्वास पाटील, बजरंग दलाचे विनोद पाटील, पत्रकार अशोक परदेशी यांनी योगेश मोरे या सैनिकाचा सत्कार केला। या मिरवणुकीत नागरिक, तरुण, महिला मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी या सैनिकाचा सत्कार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक, माजी सैनिक, नातेवाईक मंडळींनी केला। मिरवणुकीत शरद पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील, सदस्य दादाभाऊ भिल, विकासो चेअरमन नाना सरदार, माजी सरपंच विश्वास मोरे, हर्षल पाटील, बादसर संजय पाटील, माजी सैनिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, फौजी समाधान पाटील, भारत मोरे, भीमराव कांबळे, प्रमोद सैंदाणे, मनोज सोनवणे, माजी सरपंच विश्वास मोरे, फकीरा मोरे, निंभोरा विश्वास पाटील, माधवराव पाटील, दिलीप पाटील, चंद्रभान पाटील, राजेंद्र पाटील, श्याम पाटील, मिलिंद मोरे यांचेसह नागरिक उपस्थित होते। भडगाव पंचायत समितीचे माजी सभापती स्व. भास्कर गंभीर मोरे यांचा योगेश मोरे हा मुलगा आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, कनाशी। तुम्ही केव्हा भरती झाले होते सैनिकमध्ये? मी 19 ऑक्टोबर 2008 ला झालो। बरं बरं। आणि एकूण किती वर्ष सेवा झाली आपली? 17 वर्ष सेवा। 17 वर्ष। आणि सेवा कुठे कुठे झाली आपली? माझी सेवा झाली ती पहिले अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग जिल्ह्यात। बरं बरं। तिकडे चायना बॉर्डर येते। बरं। त्याच्यानंतर आम्ही गुजरातमध्ये भुजला आलो होतो। त्याच्यानंतर आम्ही उधमपूरला गेलो होतो जम्मू काश्मीरमध्ये। त्याच्यानंतर आम्ही फिरोजपूरला गेलो होतो पंजाबमध्ये। बरं। त्याच्यानंतर आम्ही मोगला होतो। त्याच्यानंतर आम्ही मणिपूरला होतो आणि त्याच्यानंतर मग सेवा समाप्त झाली। तुम्हाला देश सेवा करताना किंवा सीमेवर संरक्षण करताना काही प्रसंग आलेत का? काही नाही, तसं काही प्रसंग आले नाही। पण खूप अभिमान वाटतो मला तर मला देश सेवेचा मौका भेटला। बरोबर। आणि माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मी सुखरूपपणे आणि चांगली कामगिरी करून रिटायर झालो। बरोबर। देश सेवा केल्याचा खूप आनंद आहे आपल्याला। हो, आनंद आहे। आणि आज आपण आपल्या गावाला आलेत, यापुढे आपली देश सेवा समाजसेवा चालूच राहील। बिलकुल।